आपण सुरुवातीला केलं ते ना 27ला, हा बघून झालं आहे. पहिले आपण डिफरन्स बघितला होता. आणि पुढे त्याची प्रोव्हिजन आपण सांगणार होतो मला वाटतं. याच्यामध्ये पॉईंट काय होता की इथे एक रेफरन्स आला होता मला सांगता सांगता, क्रेडिट लेजरचा एक रेफरन्स आला होता क्रेडिट लेजरचा. आणि मग तुम्हाला मी पोर्टलला जाऊन त्याचं क्रेडिट लेजर, लायबिलिटी लेजर, रजिस्टर काय असतं लायबिलिटीचं, कॅश लेजर काय असतं हे दाखवलं मी काल. ॲक्च्युली मला हा सेक्शन कंप्लीट करायचा होता, पण तो रेफरन्स आल्यामुळे मी या थांबवून आपण मग GST पोर्टलला जाऊन तिथल्या काय गोष्टी बघितल्या, मला असं आठवतं आहे. हां, आपण इथनं आता कंटिन्यू करू. सेक्शन 27 सबसेक्शन 1, the certificate of registration issued to a taxable person or a non-resident taxable person shall be valid for period specified in the application for registration or 90 days from the effective date of registration. याचा अर्थ काय होतो की CTP आणि NRTPला मॅक्झिमम 90 दिवसाकरता हे टेम्पररी प्रोडक्ट रजिस्ट्रेशन आहे. तुमच्याकडे फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, पण काही काळाकरता काही तुम्हाला सप्लाय करायचं आहे, तर तो काही काळ हा मॅक्झिमम 90 दिवस असू शकतो असं लॉ मेकरना वाटतं. त्यामुळे त्याने तुम्हाला 90 दिवस दिले. ह्या 90 दिवसाप्रमाणे मॅक्झिमम 90 दिवस किंवा जेवढे दिवस ते डिमांड करतील CTP किंवा NRTP, त्यांना तेवढ्या दिवसाकरता हे रजिस्ट्रेशन दिलं जाणार आहे. आणि नंतर ते टॅक्सेबल सप्लाईज ओनली आफ्टर द इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन करू शकतात. पण ते त्यांना सर्टिफिकेट कधी दिलं जाईल, तर प्रोव्हायडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर मे सफिशियंट कॉस्ट एक्सटेन्शन जे आहे पुढे, प्रोव्हायडेड दॅट प्रॉपर ऑफिसर मे ऑन सफिशियंट कॉस्ट बिंग शोन बाय द सेट टॅक्सेबल पर्सन एक्सटेंड द सेट पिरियड. 90 दिवसाकरता मॅक्झिमम पहिले मिळेल. आणि समजा 90 दिवसामध्ये काही असं इमर्जन्सी काही घडलं असं की पूर आला, काही भूकंप आला किंवा अजून काही गोष्टी झाल्या, त्यामुळे सप्लाय होऊ शकला नाही, लॉकडाऊन झालं, तर मग आणखीन पुढे ते रजिस्ट्रेशनचा जो पिरियड आहे 90 दिवसाचा कालावधी आहे तो त्यांना वाढून मिळू शकतो. सबसेक्शन 2 मध्ये हे सांगितले, सबसेक्शन 2 मध्ये हे सांगितले की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन और नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन shall at the time of submission of application for registration under section 25(1) make an advance deposit of tax amount equivalent to estimated tax liability of such person for the period which registration is sought. तुम्ही ज्या दिवसाकरता रजिस्ट्रेशन मागताय त्या दिवसामध्ये जो सप्लाय होणार आहे त्याचा अंदाजे इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी किती असेल ती त्यांनी भरायची. आणि जर पुढे एक्सटेन्शन घेतलं आणि त्यामध्ये काय लायबिलिटी अजून वाढणार असेल, provided that where any extension of time is sought under subsection 1, such taxable person shall deposit an additional amount of tax equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the extension is sought. किंवा कसं होतं की एक्सटेन्शन होतं, जो सप्लायर आहे आणि जो सर्व्हिस रिसिपियंट आहे किंवा जो गुड्स रिसिपियंट आहे त्याच्याकडनं काही अशा गोष्टी होतात की ज्यामुळे सप्लाय करता येत नाही, आणि मग पिरियड वाढतो. पिरियड वाढला तर ठीक आहे, सप्लायर पण आपले चार्जेस वाढवेल. मग सप्लायरने आपले चार्जेस वाढवले तर याची टॅक्स लायबिलिटी पण जास्त वाढू शकते. मग टॅक्स लायबिलिटी जर वाढत असेल तर त्यांनी मग ती डिपॉझिट करावी असं तुम्हाला या सबसेक्शन 2च्या प्रोव्हिजोमध्ये सांगितलेलं आहे. 1 मध्ये बघितलं आपण की 90 दिवस एक्स्ट्रा मिळू शकतात, बरोबर आहे. सबसेक्शन 2 सांगतो की ॲडव्हान्स टॅक्स डिपॉझिट करा, ॲडव्हान्स टॅक्स डिपॉझिट करा. आणि जर तुम्हाला सबसेक्शन 1 प्रमाणे जर का टाईम लिमिट एक्सटेंड करावं लागलं तर तुम्ही त्याचाही टॅक्स भरा, हे तुम्हाला प्रोव्हिजो सबसेक्शन 2चा सांगतो. आता तुम्ही सबसेक्शन 2 मध्ये जी अमाऊंट पे करता गव्हर्नमेंटला, जी CTP किंवा NRTP जी गव्हर्नमेंटला ॲडव्हान्स लायबिलिटी पे करतील, इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी, ती कुठे जाईल, ती रिफ्लेक्ट होईल. द अमाऊंट डिपॉझिटेड under subsection 2 shall be credited
टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. मी तुम्हाला काल कॅश लेजरला अमाऊंट आलेली दाखवली, बस ती अमाऊंट तिथे राहील. ती जी अमाऊंट आहे ती तिथे रिफ्लेक्ट होईल कॅश लेजरला. आणि त्याच्यानंतर सेक्शन 49 आहे पेमेंट ऑफ टॅक्स. तुमच्याकडे इनवर्ड सप्लाय असेल, CTPकडे NRTPकडे इनवर्ड सप्लाय असेल, सेम त्याने आउटवर्ड सप्लाय केला, लायबिलिटी क्रिएट होईल. मग सेक्शन 49 प्रमाणे दिलेलं आहे कशा प्रकारे लायबिलिटी तुम्ही सेटअप करावी, कशा प्रकारे त्याला पेमेंट करताना. म्हणजे तुम्हाला RTC मिळणार, पण RTC मिळत असताना ॲज पर सेक्शन 49 पेमेंट ऑफ टॅक्स करायचे ते त्यांनी करावं. द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ सच पर्सन अँड शॅल बी युटिलायझेशन कसं होईल आपण हे सेपरेटली बघणार आहोत. सेक्शन 49 ते त्यांना पण ॲप्लिकेबल आहे, एवढंच या सबसेक्शनचं सांगणं आहे. आता ह्याला ॲप्लिकेबल होतो रूल 13 ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन टू नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. रूल 13 आपण हेही बघितलं याच्यामध्ये की अगोदर मी डिफरन्स दाखवताना की CTPला वेगळा फॉर्म आहे आणि NRTPला वेगळा फॉर्म आहे. हे दोघांनाही वेगवेगळे फॉर्म आहेत. फॉर्म फॉर रजिस्ट्रेशन REG 01 हा CTPला आहे आणि GST REG 09 हा NRTPला आहे. A non-resident taxable person shall electronically submit an application along with a self-attested copy of his valid passport for registration duly signed or verified through electronic verification code. Form कुठला आहे 09. Form GST REG 09 at least 5 days prior of the commencement of business at the common portal either directly or through a facilitation center notified by the commissioner. Provided that in case of a business entity जर प्रोप्रायटर नसेल, कंपनी पार्टनरशिप फर्म असेल, इनकॉर्पोरेटेड और एस्टॅब्लिश आउटसाइड इंडिया, हे फॉरेन कंपनी आहे, द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल बी सबमिटेड अलॉंग विथ इट्स टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर और युनिक नंबर ऑन द बेसिस ऑफ विच द एंटिटी इज आयडेंटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री. त्या कंट्रीमध्ये त्यांचा पॅन नंबर असेल तर पॅन नंबर, आणि जर त्यांचा GST नंबर असेल तर त्याबद्दल त्यांनी ॲप्लिकेशन करताना तो सबमिट करावा अलॉंग विथ इट्स टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. अ पर्सन अप्लाइंग फॉर registration as a non-resident taxable person shall be given a person applying for registration as a non-resident taxable person shall be given a temporary reference number by the common portal for making an advance deposit of tax in accordance with the provision of section 27 बघितलं आपण. And the acknowledgement under sub rule 5 of rule 8 shall be issued electronically only after the said deposit in electronic cash ledger. The provision of rule 9 verification, rule 10 relating to the verification and the grant of registration shall be mutatis म्हणजे यथावश्यक परिवर्तनासह apply to an application submitted under this rule. The application for registration made by a non-resident taxable person shall be duly signed or verified through electronic verification code by his authorized signatory, who shall be person resident in India having a valid permanent account number. जो ऑथोराइज पर्सन असेल त्याचा ऑथोराइज सिग्नेटरी असेल तो रेसिडेंट ऑफ इंडिया पाहिजे आणि त्याच्याकडे व्हॅलिड पॅन नंबर पाहिजे. REG 6 मध्ये अलॉंग विथ व्हॅलिड पासपोर्ट ॲप्लिकेशन होईल. ॲप्लिकेशन टू बी फाईल ॲटलीस्ट 5 days prior. टेम्पररी रेफरन्स नंबर टू नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जनरेट होईल फॉर मेकिंग पेमेंट. त्यानंतर अपॉन पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स ॲक्नॉलेजमेंट शॅल बी इश्यूड फॉर्म GST REG 02. आणि
आणि जर ते प्रोप्रायटरशिप नसेल, आपण बघितलं प्रोप्रायटर नसेल तर त्याला त्याचा त्या दुसऱ्या स्टेटमधला GST नंबर किंवा पॅन हे त्यांनी प्रोव्हाइड करा आणि त्याचा जो ऑथराईज पर्सन असेल त्याचं पॅन प्रोव्हाइड करा. रूल 15 आहे एक्सटेन्शन इन पिरियड ऑफ ऑपरेशन बाय कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. 90 दिवसाकरता त्यांना रजिस्ट्रेशन मिळणार आहे. त्यानंतर त्यांना पिरियड एक्सटेंड करायचा असेल तर मग रूल 15 प्रमाणे ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन इन पिरियड बाय कॅज्युअल और नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स. रूल 15 प्रमाणे इथे फॉर्म कुठला दिला आहे का GST RHG 11. द ॲप्लिकेशन शॅल बी ॲक्नॉलेज ओनली ऑन पेमेंट ऑफ द ॲडव्हान्स टॅक्स. बस हे आपलं जी प्रोव्हिजन होती आणि रूल होतं हे CTP आणि NRTP साठी होतं. याच्या पुढे आपण आणखीन एक रूल आहे, तो आहे ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिस, OIDR त्याला म्हणतात. OI ऑनलाईन इन्फॉर्मेशन I अँड डेटाबेस D, ॲक्सेस A, रिट्रीवल सर्व्हिसेस R, OIDAR सर्व्हिसेस. आपण सेक्शन बघितलं होतं ना, सेक्शन 24. आपण तेव्हा याच्याबद्दल बोललो होतो 24मध्ये. त्यामध्ये त्याचा सेक्शन 11 आहे. हां, एव्हरी पर्सन अप्लाइंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन अ रजिस्टर्ड पर्सन, जो लायबल होईल 24(11) प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. याच्यासाठी रूल 14 दिला आहे. रूल 14 आणि आपण तिथे पण डेफिनेशन बघितली होती. डेफिनेशन काय इथे पण दिले परत एकदा की टू क्लॉज 17, द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017, ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस मीन्स सर्व्हिसेस whose delivery is mediated by information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिवाय ही सर्व्हिस दिली जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप असेल आणि हे इंटरनेट थ्रू, इलेक्ट्रॉनिक नेटवर्क थ्रू त्याचं नेचर जे आहे ते कशाप्रकारे असेल हे डिफाईन केलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड काय होईल, ते इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस सच ॲज ॲडव्हर्टाइजमेंट ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, प्रोव्हिजन ऑफ e-book, movie, music, software and other intangible through telecommunication network or internet, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form through a computer network, online supplies of digital content like movie, television shows, music and the like. तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे बघता, आता ॲमेझॉन प्राईम वगैरे आहे, यावरती वेब सिरीज वगैरे असतात, बाकी काही मूवीज वगैरे असतात. अशा काही वेबसाईट्स आहेत, त्या सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड करतात, अशा पर्सनना जे अनरजिस्टर्ड आहेत. आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता आणि तुम्ही त्या मूवीज, टेलिव्हिजन शोज, म्युझिक अशा प्रकारचे कंटेंट ॲक्सेस करू शकता. डिजिटल डेटा स्टोरेज अँड ऑनलाईन गेमिंग हा जो सप्लाय आहे, ह्याच्यामध्ये एज्युकेशनल पर्पज, एंटरटेनमेंट पर्पज, कुठलाही पर्पज करता ऑनलाईन इन्फॉर्मेशन किंवा ऑनलाईन सोर्सेस आहे जो लोक वापरतात. आणि मग बदलत्या काळानुसार अशा प्रकारच्या सर्व्हिसवरती गव्हर्नमेंटला काय पाहिजे, टॅक्स पाहिजे. एक मिनटं. हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आता जास्त डेव्हलप होतो आहे, बरोबर आहे. आता ह्या प्लॅटफॉर्मवरनं जे काय भारतामध्ये नागरिक
लोक जे आहेत ते पेमेंट करतील त्या वेबसाईट्सना आणि ती सर्व्हिस टॅक्सेबल आहे. तर त्याच्यावर जर टॅक्स घ्यायचा असेल तर मग तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याला रजिस्ट्रेशन करण्याकरता काहीतरी आपल्याकडे लिगल प्रोव्हिजन पाहिजे. त्यातनं ही लिगल प्रोव्हिजन केलेली आहे. ॲज पर सेक्शन 24(11) ह्याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं आणि त्याकरता हा रूल बनवला. या रूलप्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. मग त्यांच्याकरता कुठला फॉर्म आहे? रूल 14 आहे. फॉर्म GST RAG 010 ॲप्लिकेशन फॉर अ पर्सन सप्लाइंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू अ नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट ते ॲप्लिकेशन करतील, त्यामध्ये जे काही रेकॉर्ड डॉक्युमेंट आहेत ते प्रोव्हाइड करतील आणि रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड आता यातलं काय राहिलं का मला सांगा. बघा आता आपण कंप्लीट केलं आहे. नॉर्मल केसेसमध्ये बघितलं आपण, नॉर्मल केस आपली आहे त्यामध्ये CTP व्हॉलंटरी CTPला आपण नॉर्मल फॉर्ममध्येच जातो. जो सगळ्यांकरता जो फॉर्म आहे तोच CTPला पण आहे. ज्यांना व्हॉलंटरीशन घ्यायचं आहे ॲज पर सेक्शन 25(3) त्यांना पण तोच फॉर्म आहे. कंपोजिशन स्कीमला पण तोच फॉर्म आहे. मग त्यांना रूल 8, 9, 10, 11 लागतो. 8, 9, 10, 10A लागतो. नॉन रेसिडेंटला आत्ता बघितलं आपण रूल 13 आहे. ऑनलाईन इन्फो अँड सर्व्हिस ॲक्सेस ऑन OIDR सर्व्हिसला रूल 14 आहे. TDS TCS करता रूल 12 आहे. UIN 17. मायग्रेशनसाठी रूल 24. सुओ मोटो रजिस्ट्रेशन 16 आहे. एक्सटेन्शनसाठी CTP आणि NRTPच्या रूल 15 आहे. काय राहिलं आहे त्या सांगा मला, तुम्हाला काय आठवतं आहे? तुम्ही एवढं सगळं घेतलं ना आपण याच्यामधलं, आणि जे आपण घेतलं ते तुम्हाला थोडंफार आठवत आहे ना. आता इथे आपले सेक्शन दुसरा पार्ट जो होता 25, 26, 27चा तो आपला इकडे संपला. काल तुम्ही मला विचारतात मॅडम की ॲड्रेस चेंज झाला तर काय करायचं. त्याच्याकरता ही प्रोव्हिजन आहे सेक्शन 28. तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घेता त्यावेळेस जी इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड केली जाते त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन असते की कुठल्या प्लेसवरती बिझनेस आहे, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस काय ते आहेत, आणखी तुम्ही कुठले गुड्स प्रोव्हाइड करता ते 5 प्रकारचे गुड्स तिकडे द्यायचे असतात. सर्व्हिसेस 5 देण्याचे तिकडे त्यांनी ऑप्शन दिलेत की 5 सर्व्हिसेस 5 गुड्स द्या. तुमचे जे मुख्यतः तुम्ही ज्याला सप्लाय करा ते तिकडे द्यायचे असतात. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर हे सगळं प्रोव्हाइड त्यांना करायचं असतं. आता त्याच्यामध्ये काही बदल झाला तर तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल ॲड्रेस चेंज झाला तर जे कम्युनिकेशन होईल डिपार्टमेंटकडनं, तर जर तुम्ही जो नंबर वापरताय ईमेल किंवा मोबाईल तोच नंबर हे रेकॉर्डला असेल तुम्हाला प्रॉपर कम्युनिकेशन होईल आणि ह्या गोष्टी तुम्ही बदलू शकता. हे बदलण्याकरता तुम्हाला अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन सेक्शन 28 सबसेक्शन 1. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अँड द पर्सन टू हुम UIN. रजिस्टर्ड पर्सनला काय मिळतो GST आहे आणि काही पर्सनला काय मिळतो UIN हॅज बीन असाइन shall inform the proper officer of any changes in the information furnished. Furnish केव्हा करतो? At the time of registration. At the time of registration or subsequent thereto in such form and manner and within such period as may be prescribed. बदल होईल तेव्हा तुम्ही तो बदल रूलप्रमाणे फॉर्मप्रमाणे त्यामध्ये द्या. माझा वेगळा फॉर्म असेल, रूल असेल त्याप्रमाणे काय करायला लागेल ती इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला तुम्हाला प्रोव्हाइड करायला लागेल. रूल 19 आहे सर. रूल 19 मध्ये अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन वेअर देर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर्स फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. आता वेगवेगळ्या क्लास ऑफ पर्सनला वेगवेगळे फॉर्म आहेत, जसं RAG 01, RAG 07, 09, RAG 10, UIN करता बघितलं आपण 13, असे वेगवेगळे फॉर्म आहेत. आयदर ॲट द टाईम ऑफ ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन
or UN or as mentioned from time to time or as amended from time to time, the registered person shall within a period of 15 days, 15 दिवसामध्ये तुमचा काही बदल झाला, तुम्ही सबमिट केला इन्फॉर्मेशनमध्ये काही बदल झाला, आता इथे काय दिलं आहे, either at the time of obtaining registration or UN or as amended from time to time, the registered person shall within a period of 15 days of such change submit an application duly signed or verified through electronic verification code electronically in form GST RAG 14 मध्ये along with the document relating to such change at the common portal either directly or through a facilitation center. त्याला आपण आता FC म्हणूया जेव्हा येईल तेव्हा, FC notified by the commissioner provided that where the change related to legal name of business, address of the principal place of business or any additional places of business or addition, deletion or retirement of partner or director, karta, managing committee, board of trustees, chief executive officer or equivalent responsible for the day-to-day affairs of the business. We did not warrant cancellation of registration under section 29. The proper officer shall, after due verification, approve the amendment within a period of 15 working days from the date of receipt of the application in form GST 14 and त्याला रिसिप्ट होईल 14 मध्ये आणि तो इश्यू करेल इन ऑर्डर इन GST RAG 15 इलेक्ट्रॉनिकली and such amendment shall take effect from the date of the occurrence of the event warranting such amendment. ही सगळी माहिती दिली आहे तर आपण याचा चार्ट बनवतो अशा प्रकारे होईल. अमेंडमेंट इन पर्टिक्युलर्स ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुम्ही जी इन्फॉर्मेशन सबमिट केली त्याप्रमाणे सर्टिफिकेट मिळतं, त्यामध्ये रजिस्टर्ड पर्सन कोण आहे, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असते. आणि त्यामध्ये काही चेंज झाला तर चेंजेस काय असू शकतात, तर लीगल नेम ऑफ बिझनेस, ॲड्रेस ऑफ प्लेस ऑफ बिझनेस, प्रिन्सिपल, डिटेल्स ऑफ पार्टनर्स, ॲड्रेस ऑफ प्लेस ऑफ बिझनेस झालं किंवा यामध्ये काही डिटेल्स आहेत पार्टनरच्या, डायरेक्टरच्या, करता, मॅनेजिंग कमिटी, बोर्ड ऑफ ट्रस्टीज, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, यात काही बदल झाला तर 15 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. त्याचा फॉर्म दिलेला आहे तुम्हाला RAG 14. आता हे काही चेंजेस झालं तर PO काय करेल, POचं काम आहे की PO शॅल आफ्टर व्हेरिफिकेशन अप्रूव्ह द अमेंडमेंट अँड इश्यू ऑर्डर इन GST RAG 15 विदिन 15 वर्किंग डेज फ्रॉम द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. त्याला ज्यावेळेस ते मेल RAG 14 तो 15 दिवसामध्ये काय करेल, व्हेरिफिकेशन करेल आणि अप्रूव्ह करेल. आता याच्यामध्ये आणखी काही गोष्टी बदलू शकतात. चेंजेस इन अदर पर्टिक्युलर्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल स्टँड अमेंडेड अपॉन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. चेंजेस इन मोबाईल नंबर, ईमेल शॅल बी कॅरीड आउट ओनली आफ्टर ऑनलाईन व्हेरिफिकेशन. ऑनलाईन व्हेरीफाय होईल आणि ते इमिजिएटली चेंज होईल. हे व्हेरीफाय करायला लागेल, बाकीची इन्फॉर्मेशन ती व्हेरीफाय करेल इफेक्टिव्ह फ्रॉम द अक्युरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच चेंज. एक पॅन नंबर सोडून बाकी काही चेंज झालं तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी. पॅन नंबर चेंज झाला, रजिस्ट्रेशन चेंज होतं. पॅन नंबर चेंज म्हणजे बिझनेस चेंज, बिझनेस ट्रान्सफर झाला, पॅन चेंज झाला, रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. इन केस ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन रिझल्टिंग इन चेंज इन पॅन. एखादा प्रॉपर्टी बिझनेस आहे त्यांनी पार्टनरशिपमध्ये कन्वर्ट केला तर मग त्याला आपला GST नंबर कॅन्सल करायला लागेल आणि मग त्याला नवीन नंबरसाठी अप्लाय करायला लागेल त्या बिझनेसला, कारण त्याचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस चेंज झालं. आता हे जे आपण बघतो यामध्ये
याच्यामध्ये एक कोअर फील्ड म्हणून कन्सेप्ट आहे आणि एक नॉन कोअर फील्ड म्हणून कन्सेप्ट आहे. जे कोअर फील्ड आहेत त्या कोअर फील्डसाठी व्हेरिफिकेशन होतं आणि जे नॉन कोअर फील्ड आहेत त्याकरता व्हेरिफिकेशन होत नाही. ओके, ही सगळे पूर्ण रूल एवढा आहे. तुम्ही रूल वाचाल, ते रूल सगळं दिलेलं आहे इकडे. चेंज नाही बघा, 15 डेजचा कन्सेप्ट काय आहे की तुमच्याकडे बदल झाला, बदल झाल्यानंतर तुम्ही आत्ता बदल केला तर लगेच गव्हर्नमेंटला कळवा असं तुम्हाला सांगितलं जात नाही आहे. तुम्हाला 15 दिवसाचा टाईम पिरियड दिला आहे. तुम्ही गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करायचं आहे 15 दिवसामध्ये आणि तुम्ही इन्फॉर्म करण्यासाठी तुम्हाला फॉर्म दिला आहे REG 14 आणि मग REG 14 मध्ये तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये ही इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे द्या. म्हणजे गव्हर्नमेंटकडे जो टॅक्सेबल पर्सन आहे त्याची ट्रू आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन असायला पाहिजे ना. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले, रजिस्ट्रेशन घेतलं, त्यावेळेस जो प्लेस ऑफ बिझनेस होता तोच प्लेस ऑफ बिझनेस आज आहे का नाही आहे. तुम्ही काही कारणास्तव जागा बदलली तर जागा बदलल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी बदल करा असं गव्हर्नमेंट सांगत नाही. सगळे तुम्ही काम धंदे सोडा आणि पहिले आम्हाला कळवा असं गव्हर्नमेंट सांगत नाही तुम्हाला. तुम्ही बिझनेसचं नाव ठेवलं होतं पहिले, ते तुम्ही नाव बदललं, तुम्ही बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज बदलल्या, हे कोणी करतो ना. एखादा व्यक्ती स्टेशनरीचा बिझनेस करत होता आणि मग त्याला वाटलं स्टेशनरीचा बिझनेस आपला चालत नाही, आता आपण कपड्यांचा बिझनेस करू किंवा आपण शूजचा बिझनेस करू किंवा आपण मोबाईल इलेक्ट्रॉनिक आयटम्सचा बिझनेस करू किंवा होम अप्लायन्सचा बिझनेस करू. त्यांनी नाव बदललं बिझनेसचं. मग तेच तिकडे दिलं आहे की नाव बदललं बिझनेसचं, तुम्हाला ॲड्रेस बदलला बिझनेसचा. आणि बाकी पार्टनरशिप फर्म असते, कंपनी डायरेक्टर असतात, त्यामध्ये काही बदल झाला, ट्रस्टीज असतात ट्रस्टचे, त्यात काय बदल झाला. मग तो बदल जो आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट गव्हर्नमेंटला दिलेले असतील ज्या वेळेस तुम्ही रेशन घेतलं आहे त्यावेळेस, त्याच्यानंतर टाईम टू टाईम काही घटना घडत असतात, त्याच्यामध्ये काही बदल झाले तर ती बदल झालेली घटना आहे, जे डॉक्युमेंट आहेत ते 15 दिवसामध्ये तुम्ही अमेंडमेंटच्या या प्रोव्हिजनखाली द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटला. मग त्याकरता फॉर्म GST REG 14 आहे, हा तुम्ही गव्हर्नमेंटकडे सबमिट करायला पाहिजे. मग त्याचा PO जो आहे, गव्हर्नमेंटचा प्रॉपर ऑफिसर जो आहे, तो काय करेल, व्हेरीफाय करेल आणि 15 दिवसामध्ये तुम्हाला अमेंडेड टू द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देईल. गव्हर्नमेंटने काय सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या प्रॉपर प्लेस, तुमच्या बिझनेसच्या प्रॉपर प्लेसवरती प्रॉमिनंट प्लेसला रेशन सर्टिफिकेट लावा. त्यावर तुमचं बिझनेसचं लिगल नेम आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि जर का तुम्ही बिझनेस चेंज केला, नाव चेंज केलं, ॲड्रेस चेंज केला, तिकडे चुकीचा ॲड्रेस दिसेल, चुकीचे नाव दिसेल. तर तुम्ही जर का ॲड्रेस चेंज केला, तुम्ही अशा कुठलाही बदल झाले तर ते बदल तुम्ही गव्हर्नमेंटला इंटिमेट केले पाहिजे 15 दिवसामध्ये. तुम्ही कितीही वेळा बदल करू शकता, ते बदल तुम्ही केल्यानंतर 15 दिवसामध्ये इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे पोहोचणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला अमेंडमेंट प्रोव्हिजन सांगते. सर आपण जे नाही केले म्हणजे आमच्या ऑफिसच बघा त्यांनी नाही केलं, टाईम झाले शिफ्ट करून, त्यांना काही पॅनल्टी वगैरे लागेल? बघा, तुम्ही गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचे, तुम्हाला एकदा का तुम्ही रेशन घेतलं किंवा तुम्ही लायबल झालात का, तुम्हाला ॲक्टमध्ये ज्या काय तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्याच्या फॉर्मॅलिटीज करणं गरजेचं आहे. ते ऑब्लिगेशन्स त्याच्यावरती येतात. आता ते ऑब्लिगेशन्स त्याच्यावरती आल्यानंतर समजा एखादा व्यक्ती आहे, तो ड्रायव्हिंग करतो आहे, तर ड्रायव्हिंगचे सगळे नियम पाळणं त्याच्यावरती त्याच्याकडे गरजेचं आहे, त्याला बंधनकारक आहे ना. मग नाही पाळले तर कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल. तसं समजा तुमचा ॲड्रेस चेंज करायला पाहिजे. म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की जर का नाही कळलं तर काय होईल, बरोबर आहे. आता जर तुम्ही नाही कळलं गव्हर्नमेंटला आणि मग गव्हर्नमेंटकडनं काय इन्स्पेक्शन झालं, इन्क्वायरी झाली, सर्वे झालं आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की जो टॅक्सेबल पर्सन आहे त्यांनी गव्हर्नमेंटला चुकीची माहिती दिली आहे, गव्हर्नमेंटला मिसगाईड केलं आहे, तर मग GSTच्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी असतील त्याप्रमाणे त्यांनी गव्हर्नमेंटला फसवलं तर काय त्याला पेनल्टी असेल, त्याच सेक्शनप्रमाणे त्याला जी पेनल्टी असेल त्याला द्यावी लागेल. पेनल्टी असणारच ना, बघा पेनल्टी असणारच आहे. अदरवाईज जर कुठल्याही प्रकारची पेनल्टी, हां, आणि मग त्याला काही करता येणार नाही.
म्हणजे जर कायदा जर का इम्प्लिमेंट करायचा असेल, काय शिस्त पाळायची असेल तर शिस्त पाळल्याने पाळतात, पण मग काही लोक जर का ते नियम मोडत असतील जाणीवपूर्वक किंवा चुकून, त्यांच्यावरती कारवाई करण्याची तरतूद जर का कायद्यामध्ये असेल तर त्याप्रमाणे त्यांना शिक्षा होईल, पेनल्टी होईल त्यांना. मग ते वेगळा सेक्शन आहे, त्यामध्ये ही सगळी माहिती आहे. आता मी हा आपला काय होईल, मग मी सांगितलं होतं तिथं हा फोकस जाईल आपला. फक्त एवढं लक्षात घ्या, जिकडे तिकडे तुम्हाला सांगितलं की ह्या प्रोसिजर करा, अशा प्रकारे करा, त्या नाही केल्या तर काही ना काही पेनल्टी असणार आहे. हे सबसेक्शन 28 आहे. ओके, त्याच्यामधला आपण आता हा रूल 19 बघितला. रूल 19 सबरूल 1. आता याच्यामध्ये सबरूल 2 आहे बघा. आता सबरूल 2 आहे. where the proper officer of the opinion that the amendment sought under subrule is either not warranted or the document furnished therewith are incomplete or incorrect, he may within a period of 15 working days from the date of the receipt of the application in form GST RG 14 serve a notice form GST RG 3 requiring the registered person to show cause within a period of 7 working days of service of the said notice as to why the application submitted under Rule 1 shall not be rejected. The registered person shall furnish a reply to the notice to show cause issued under Subrule 2 in form GST RAG 4 within a period of 7 working days from the date of service of the said notice. Where the reply furnished under Subrule 3 is found to be not satisfactory, or where no reply is furnished in response to the notice issued under Subrule 2 within a period prescribed in Subrule 3, the proper officer shall reject the application submitted under Subrule 1 and pass an order in form GST RAG 2. जसं तुम्ही रजिस्ट्रेशन घेताना ज्या प्रकारे ॲप्लिकेशन केलं जातं तसं काही अमेंडमेंटमध्ये पण जर का त्याला चुकी वाटलं की हे अमेंडमेंट योग्य नाही आहे, हे जे मागतायत ते योग्य नाही आहे, ते रिजेक्ट होऊ शकतं. आणि जर प्रॉपर ऑफिसरने काही ॲक्शनच घेतली नाही, इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन विदिन अ पिरियड ऑफ 15 working days from the date of submission of the application or within a period of 7 working days from the date of the receipt of reply to the notice, the certificate of registration shall stand amended to the extent applied for, and an amended certificate shall be made available to the registered person on the common portal. क्लिअर आहे? तुम्ही ज्या प्रकारे ॲप्लिकेशन सबमिट करता आणि त्यामध्ये मग GST RAG 1, मग RAG 2, मग 3 आणि 4 आहे. जर का एक्स्ट्रा डॉक्युमेंट काय पाहिजे किंवा व्हेरिफिकेशन पाहिजे तर मग त्याच्यावरती PPOने काय करायला पाहिजे, RAG 03 पाठवायला पाहिजे. मग त्याला टॅक्सेबल पर्सननी रिप्लाय करायला पाहिजे, तिला जे रजिस्टर्ड पर्सनने त्याला रिप्लाय करायला पाहिजे RAG 04 मध्ये. आणि त्यानंतर जर का सॅटिस्फॅक्टरी नसेल POला मग त्याने ते रिजेक्ट करायला पाहिजे, अमेंडमेंट नाही होणार. जर याच्यामध्ये काहीच केलं नाही प्रॉपर ऑफिसरने तर मग ते अमेंड झालं असं मानलं जाईल आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे अमेंडेड सर्टिफिकेट शॅल बी मेड अवेलेबल टू द रजिस्टर्ड पर्सन ऑन द कॉमन पोर्टल. टू 3 4 प्रमाणे हा चार्ट आहे. POला असं वाटतं, POचा असा ओपिनियन आहे, PO इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट इज नॉट वॉरंटेड और डॉक्युमेंट फर्निश आर इनकरेक्ट इनकम्प्लीट. POने काय करायला पाहिजे, इश्यू शोकॉज नोटीस 15 दिवसामध्ये 15
कारण तुम्हाला 15 दिवस दिलेत, 15 दिवसामध्ये काय होणार आहे, अमेंडमेंट होणार आहे. मग त्यांनी 15 दिवसामध्ये जर का नोटीस नाही पाठवली, याचा अर्थ तो सॅटिस्फाईड आहे. त्यांनी 15 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, मग अमेंडमेंट ॲप्रूव्ह करायला पाहिजे. नोटीस पाठवली, मग त्याला 7 दिवसामध्ये रजिस्टर्ड पर्सननी रिप्लाय करायला पाहिजे. आणि जर रिजेक्ट नाही केलं, याचा अर्थ ते अप्रूव्ह झालं. नो ॲक्शन टेकन बाय PO विदिन 15 days किंवा विदिन 7 days, सर्टिफिकेट registration certificate shall stand amended and same shall be made available on common portal. Section 2 मध्ये हे सांगितले की the proper officer may on the basis of information furnished under subsection 1 or as ascertained by him approve or reject amendments in the registration particulars as such manner and within such period. आता आपण बघितलं ना, पहिल्यांदा 15 दिवस, मग रिप्लाय केल्यानंतर 7 दिवस मे बी प्रिस्क्राइब. प्रोव्हाइडेड दॅट द अप्रुव्हल ऑफ प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ सच पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब. काही पर्टिक्युलर्सला गरज नाही, ते तुमच्या मान्य होणार असेल. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट in the registration particulars without giving the person an opportunity of being heard. जर त्याला रिजेक्ट करायचं असेल तर त्यांनी रजिस्टर्ड पर्सनचं ऐकलं पाहिजे की तो का करतोय रिजेक्ट. आता आपलं सर्टिफिकेट कसलं असतं, CGST AGST दोन्हीचं असतं. एनी रिजेक्शन ऑर अप्रुव्हल ऑफ अमेंडमेंट अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट or the Union Territory Goods and Services Tax Act as the case may be shall be deemed to be rejection or approval under CGST Act. आपण बघतो CGST Act. तुम्ही जर का महाराष्ट्राचा गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट बघाल, तिकडे हे दिलेलं असेल. जर CGST मध्ये अप्रूव्ह झालं, AGST मध्ये अप्रूव्ह झालं. CGST मध्ये रिजेक्ट झालं तर AGST मध्ये पण रिजेक्ट झालं. आता पुढचं सेक्शन आहे कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. आता कॅन्सलेशन केव्हा होऊ शकतं, आपण जसं बघितलं आता सुमोटो रजिस्ट्रेशन बघितलं ना, की एखाद्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे पण तो घेत नाही आहे, तर मग त्या नियमानुसार काय केलं जातं, त्याचं रजिस्ट्रेशन PO करतो आणि मग त्याला 90 दिवसाचा पिरियड देतो की जर तुझं रजिस्ट्रेशन होणं योग्य आहे तर 90 दिवसामध्ये तू रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. आणि जर तुला मान्य नाही तर अपील कर 30 दिवसामध्ये, मग तो अपीलच जाईल. तशी काही लोक रजिस्ट्रेशन घेतात पण त्या रजिस्ट्रेशनचा मिसयूज करतात, तर त्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. ते कोण करणार, मग गव्हर्नमेंटच करणार. आणि ज्यांना असे काही पर्सन आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं होतं कारण तशी त्यांना गरज होती, मग जर त्यांना आता गरज नसेल, आता गरज नसेल असं केव्हा असू शकतं, सेक्शन 23 आपला, त्यामध्ये एक्झाम सप्लाय होत असेल तर रजिस्ट्रेशनची गरज नाही असे. समजा एखादी कंपनी एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते किंवा एखादा डिस्ट्रीब्युटर एखादा प्रॉडक्ट सप्लाय करतो, ते पहिले टॅक्सेबल होतं म्हणून ते रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. समजा ते प्रॉडक्ट एक्झाम झालं आणि तो फक्त एक्झाम प्रॉडक्ट सप्लाय करतो, मग त्या व्यक्तीला त्या पर्सनला रजिस्ट्रेशनची गरज आहे नाही, मग तो कॅन्सल करू शकतो. बस. एखाद्याने बिझनेस बंद केला, बिझनेस चेंज केला बिझनेस, सप्लाय त्याला टॅक्सेबल नाही आहे. म्हणजे एक तर सप्लायमुळे किंवा जर बिझनेस बंद केल्यामुळे किंवा एखाद्याचा टर्नओव्हर लिमिट जे आहे ते कमी झालं, अशा वेगवेगळ्या, म्हणजे जर का जो ॲक्टमधल्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या जर एखाद्या पर्सनला लागू होत नसतील, रजिस्ट्रेशन घेण्याकरता जे काय कंडिशन किंवा अटी शर्ती किंवा जे काय ऑब्लिगेशन त्याला ज्या कारणामुळे रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं ते कारण त्याला ते लागू होत नसेल तर तो रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. मला सेक्शन 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होत होता म्हणून रजिस्ट्रेशन घेतलं. आता मला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे मी लायबल नाही रजिस्ट्रेशनसाठी किंवा 23 प्रमाणे मला एक्झाम्शन मिळत आहे, तर त्या केसमध्ये जर रजिस्ट्रेशन घेतलेलं असेल तर ते कॅन्सल करता येईल. आणि दुसरं रिझन मी काय सांगितलं की एखादा व्यक्ती जर मिसयूज करतोय तर डिपार्टमेंट त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल.
कळलं कारण काय? पहिले लक्षात हे आलं पाहिजे की कशाकरता प्रोव्हिजन केले. आपण सगळ्यात पहिले बघितलं की लायबल एखादा व्यक्ती होईल सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. त्याच्या प्रोसिजर्स आपण त्याच्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या आपण सेक्शन 25मध्ये बघितल्या. मग 25मध्ये वेगवेगळे क्लास ऑफ पर्सन्स आहेत. त्या वेगवेगळ्या क्लास ऑफ पर्सन्स करता वेगवेगळे गव्हर्नमेंटनी फॉर्म ठेवले. त्या फॉर्मप्रमाणे त्यांनी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनची प्रोसिजर करायची. मग गव्हर्नमेंटचे जे PO असतील ते काय करतील, व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानंतर मग प्रत्येक क्लास ऑफ पर्सनला त्याचं रजिस्टर सर्टिफिकेट दिलं जाईल. त्याच्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटला दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये जर का कधी बदल झाला तर मग त्याकरता अमेंडमेंट आहे. बरोबर आहे. आता वेगवेगळ्या पर्सनकरता वेगवेगळ्या प्रोव्हिजन असल्या कारणाने वेगळा सेक्शन बनवायला लागला CTP-साठी आणि NRTP-साठी. इथपर्यंत आपलं झालं ना. आपल्याला किती वेळ लागला असला तरी त्यातनं सारांश काय, क्रस्ट काय एवढंच आहे बस. आणि रजिस्ट्रेशनमुळे काय होतं, प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ओळख मिळते, त्याची वेगळी आयडेंटिटी असते आणि मग ते रिकग्निशनसाठी रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाला युनिक दिलेला आहे आणि त्या नंबर थ्रू त्यांनी आपले जे काही फॉर्मॅलिटीज आहेत किंवा आपल्या ज्या ऑब्लिगेशन्स आहेत त्या कॉम्प्लायन्सेस आहेत ते त्यांनी करायचे आहेत. आता याच्यामध्ये सबसेक्शन 1 बघा. आता सेक्शन 29 सर. द प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन or an application filed by the registered person or by his legal heirs in case of death of such person cancel the registration in such manner and within such period as may be prescribed having regards to the circumstances where the business has been discontinued. Business discontinue होईल. Transferred fully for any reason including death of the proprietor, amalgamated with other legal entity, demerged or other disposal of, or there is any change in the constitution of the business. Proprietorship का बिझनेस होता तो पार्टनरशिपमध्ये गेला, पार्टनरशिपचा जो कंपनीमध्ये गेला. The taxable person other than the person registered under section voluntary registration is no longer liable to be registered under section 22 or section 24. Okay. आपण काय बघितलं आता इथे, the proper officer may either on his own motion or on an application filed by the registered person or his legal heirs in case of death of such person cancel the registration in such manner and within such period as may be prescribed having regard to the circumstances where their business has been discontinued. Business discontinued झाला आहे, ट्रान्सफर झाला आहे fully for any reason including death of the proprietor, amalgamated with other legal entity, demerged or otherwise disposal of, change in constitution. The taxable person other than taxable person no longer liable to be registered. या कुठल्याही कारणास्तव रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे किंवा ट्रान्सफर झाला आहे बिझनेस एखादा, त्या केसमध्ये नवीन जर का कॉन्स्टिट्यूशन चेंज झालं किंवा बिझनेस ट्रान्सफर झाला तर जो दुसरा बिझनेस कंटिन्यू ठेवेल रजिस्ट्रेशन त्या नावावरती असेल. मग जे एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन आहे ते कॅन्सल करायला पाहिजे. ते कॅन्सल करण्याकरता आपल्याला सेक्शन 29 मधला सबसेक्शन 1 ची प्रोव्हिजन आहे. ॲप्लिकेशन टू बी फाईल्ड इन फॉर्म GST REG 16 आणि त्याला विदिन 30 days पिरियड दिला. आणि त्या सेक्शन 29(1) बघितलं आपण. त्या सेक्शन 29(1) मध्ये एक प्रोव्हिजो आहे, एक प्रोव्हिजो खाली प्रोव्हाइडेड दॅट once a registered person has applied for cancellation of registration or the proper officer seeks to cancel his registration, स्वतः करेल कॅन्सल किंवा प्रॉपर ऑफिसर कॅन्सल करेल, the proper officer may suspend his registration during pendency of the proceedings relating to cancellation of registration filed by such registered person for such period and in such manner as may be prescribed. आता इथे कंडिशन काय बघा कसं होतं, रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे
तर कॅन्सलेशनसाठी जी काय कारवाई आहे त्याला वेळ लागतो. हो. आता एखाद्या व्यक्तीला बघा कामावरनं काढून टाकतात, बरोबर आहे. त्याचं कारण काय की त्याने काहीतरी अफरातफरी केली, तर एकदम त्याला कामावरनं काढता येत नाही. मग त्याला पहिले निलंबित करतात, म्हणजे सस्पेंड, आणि मग त्याची चौकशी करतात. त्या दोषी आढळला, त्याची कारवाई पूर्ण झाली, तर मग त्याला कामावरनं काढून टाकतात. तसं रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी कॅन्सल करण्याकरता ॲप्लिकेशन दिलं का इमिजिएट कॅन्सल होत नाही. त्याच्याबाबत काही कारवाई गव्हर्नमेंटला करायची असेल की हा का कॅन्सल करतो आहे, त्यांनी रिझन दिलं कॅन्सल करण्याचं, ते बरोबर आहे का त्याची काय लायबिलिटी बाकी आहे, ती त्याला चुकवायची आहे, काय कारण आहे, त्याकरता गव्हर्नमेंटला व्हेरिफिकेशन करायचं असेल, वेळ लागत असेल, तर गव्हर्नमेंट काय करतं, त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे हे इमिजिएटली कॅन्सल न करता पहिले सस्पेंड करतं. दिसते. द प्रॉपर ऑफिसर मे सस्पेंड ही रजिस्ट्रेशन ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स बाकी आहेत, कारवाई बाकी आहे रिलेटिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन फाइल्ड बाय सच पर्सन. ओके. रूल 20 बघा. आता रूल 20 आहे, अ रजिस्टर्ड पर्सन. आता रूल 20 कोणाकरता होता आपण बघितलं होतं अगोदर, TDS TCSसाठी. रजिस्टर्ड पर्सन यांच्याकरता नाही आणि UN करता पण नाही. रजिस्टर्ड पर्सन कोण आहे हे सोडून आहे, त्यांच्याकरता हा रूल. सिकिंग कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29 सबसेक्शन 1 shall electronically submit an application in form GST REG 16 including therein the details of input held in stock. त्या फॉर्ममध्ये काय माहिती द्यायची आहे, इनपुट हेल्ड इन स्टॉक किती और इनपुट कंटेंट इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक and of capital goods held in stock on the date from which the cancellation of registration is stopped. एखाद्याला कॅन्सलेशन घ्यायचं असेल तर त्याने काय केलं आहे, का इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, त्या इन्व्हर्ट सप्लायमध्ये त्याच्याकडे आत्ता स्टॉकमध्ये काय, तर मॅन्युफॅक्चरर असेल तर इनपुट असेल, मग इनपुट कंटेंट इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स असेल, हेल्ड इन स्टॉक किती आहे, प्लस त्याकडे काय कॅपिटल गुड्स असतील. मी मला सांगितलं का कॅपिटल गुड्स काय असतात, काय मशिनरी असेल त्याची व्हॅल्यू किती आहे, हेल्ड इन स्टॉक ऑन द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इज स्टॉप. आता पुढे बघा काय, लायबिलिटी किती आहे, लायबिलिटी देअर ऑन द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन रिलेव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ at the common portal within a period of 30 days of the occurrence of the event warranting the cancellation, either directly or through FC notified by the commissioner. या प्रकारची प्रोसेस करायला लागते. त्यांनी जो ITC क्लेम केला असेल त्याकडे इनपुट्स आहे. ITC क्लेम कोण करू शकतो, रजिस्टर्ड पर्सन. आणि तो का त्याला क्लेम करता येतो, कारण की आउटवर्ड सप्लाय आहे. तुम्ही जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे तो तुम्ही आउटवर्डमध्ये काय केला आहे, टॅक्स कलेक्ट केला आहे. त्याच्या अगेन्स्ट काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा ITC क्लेम करून बाकीचा टॅक्स घ्यायचा आहे. पण जर तुमच्याकडे आता स्टॉकमध्ये काही इनपुट्स आहेत, सेमी फिनिश गुड्स आहेत, जे इनवर्ड सप्लायमध्ये काय केलं तुम्ही त्याला टॅक्स दिला आहे, बरोबर आहे. आणि आउटवर्ड सप्लायमध्ये तुमच्याकडे आउटवर्ड सप्लायमध्ये तुम्ही त्याचा टॅक्स क्लेम करणार आहात पुढे जाऊन. अच्छा, जर तुम्ही इनवर्ट सप्लाय घेतला आहे आणि आता तुमचा तो सप्लाय जो तुम्ही इनवर्ट सप्लाय घेतला आहे तो पुढे जाऊन तुम्ही प्रोसेस कराल आणि मग काय होईल, तुमचा जे फिनिश प्रॉडक्ट ते बनेल. आता जर तुमचा नंबर नसेल यापुढे तर तुम्हाला जो टॅक्स लागून येईल तुम्ही त्याचा ITC घेऊ शकता. मग तुमच्याकडे आता जे काय इनपुट्स आहेत त्याच्यावर तुम्ही जो टॅक्स दिलेला आहे तुम्हाला त्याचा ITC मिळेल का, ते तुम्ही क्लेम केला आहे अगोदर, ऑलरेडी क्लेम केला आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तुमची लायबिलिटी येते. त्यामुळे हे सगळे हिशोब पहिले करायला लागतात की काय गुड्स आहेत आपल्याकडे. कॅपिटल गुड्स आहेत, कॅपिटल गुड्सचं क्रेडिट
घेतलेलं आहे, पण ते कॅपिटल गुड्स पुढे वापरणार होतो काही वर्ष. समजा मी आता मागच्या महिन्यामध्ये एक मशिनरी घेतली, त्याच्यावरती मला 1,00,000 रुपये मी ITC क्लेम केला आहे, आणि पुढच्या महिन्यामध्ये मी रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. अरे त्या ITCचं काय, जो मी घेतला त्याचं काय? हे पुढे मी काही वर्ष वापरणार आहे, म्हणून मला ITC गव्हर्नमेंटने अलाउड केलं आहे. आलं लक्षात ना? तुम्हाला जेव्हा इकडे दिलं आहे की लायबिलिटी देअर ऑन द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन रिलिव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ ॲट द कॉमन पोर्टल. हा रूल 20 होता. रूल 21, द रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल्ड इफ द सेड पर्सन. बघा, रूल 21, रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल इन सर्टन केसेस. काही केसेस आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ग्रँटेड टू पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल. त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची गरज केव्हा वाटते गव्हर्नमेंटला? रूल 21 प्रमाणे, डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं, एक ॲड्रेस दिला, त्या ॲड्रेसवर बिझनेसच नाही आहे, तो नंबर कॅन्सल होऊ शकतो. बी, issues invoice or bill without supply of goods and services in violation of the provision of this act or the rules made thereunder. म्हणजे त्याचा उद्देशच वेगळा आहे. खोटे इन्व्हॉइस बनवायचे सप्लाय न करता, हे उल्लंघन आहे कायद्याचं. व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट व्हायोलेट्स द प्रोविजन ऑफ सेक्शन 171 अँटी प्रॉफिटिंग मेजर. म्हणजे GSTमुळे जे काय प्रॉफिट होईल, लोक किमती कमी होतील, त्या कमी झालेल्या किमती या ग्राहकांना पास ऑन करायचे सप्लायरने, पण सप्लाय त्या पास ऑन करत नाही, तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटकडे. व्हायोलेट्स द प्रोविजन ऑफ रूल 10A मध्ये 8 ॲप्लिकेशन, 9 व्हेरिफिकेशन, 10मध्ये काय होईल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि 10A बँक डिटेल्स. जर बँक डिटेल्स त्यांनी दिलं नाही गव्हर्नमेंटला तर व्हायोलेट्सचं प्रोविजन ऑफ रूल 10A इथे त्यांनी उल्लंघन केलं, रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. आणखी अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ सेक्शन 16. सेक्शन 16 जो आहे तो इनपुट टॅक्स क्रेडिटचा आहे, किंवा जे रूल आहे त्या रूलप्रमाणे ITC घेत नाही, चुकीच्या प्रकारे ITC क्लेम केला जातोय. 16-16 हा ITCचा आहे, तर तुम्ही सप्लाय किती केला आहे कुठे सांगता? GSTR 1 मध्ये सांगता, आणि दुसरा 3B सांगता. हां, फर्निशेस द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज इन फॉर्म GSTR 1 अंडर सेक्शन 37. हा GSTR 1चा आहे, आउटवर्ड सप्लायचा आहे. 37 for one or more tax periods which is an excess of outward supplies. बघा काय दिलं आहे. पहिले मॅडम लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला. तुम्ही एक सेल तुम्हाला दाखवायचा आहे 3B मध्ये. 3B तुम्ही सेल दाखवता, त्यात तुमचा CGSTचा ITC आहे, सॉरी CGST आणि SGST तुमचा टॅक्स तुम्ही जो कलेक्ट केला आहे तर तुम्ही 3B दाखवताय. CGST 30,000, ओके, SGST 30,000. तर सेम तुम्ही GSTR 1 मध्ये, सपोज GSTR 1 मध्ये तुम्ही जे इनवॉइस अपलोड कराल त्याच्यामध्ये पण CGST आणि SGSTची जी अमाऊंट आहे, आपण 3B मध्ये काय करतो, 3B मध्ये दर महिन्याला 3B मध्ये समजा 3B मंथली असेल तर आता महिना चालला आपला जुलै. तुम्ही जेव्हा 20 जुलैपर्यंत 3B भरायचा असतो, ज्यामध्ये आउटवर्ड सप्लायमध्ये किती अमाऊंट गेली आहे हे सांगायचं असतं, आणि त्याचा CGST सांगायचा असतो. आणि जो GSTR 1 असतो हा 11, आता हे आपण जून महिना संपला का जुलैच्या 11ला GSTR 1 फाईल करायचं आहे, आणि 20ला GSTR 3B फाईल करायचं आहे. तर GSTR 1 मध्ये ज्यांना कोणाला सप्लाय केला, आयदर रजिस्टर्ड बिझनेस असतील
किंवा अनरजिस्टर्ड बिझनेस असतील त्यांना किती सप्लाय केला त्याची अमाऊंट तुम्ही दिली 40,000 CGST. HGT पण दिली 40,000. तर सेम अमाऊंट तुम्ही जेव्हा 23 सांगाल 20 तारखेला की CGST किती कलेक्ट केला हा तुम्ही 40,000 सांगायला पाहिजे ना आणि HGST पण 40,000 सांगायला पाहिजे. हे दोन्ही अमाऊंट सेम असल्या पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. आता 37 सेक्शन जो आहे तो GSTR 1चा आहे आणि 39 जो आहे तो 3Bचा आहे, बरोबर आहे. आता मी F वाचतो. आता F वाचतो तुम्हाला काय समजतं बघा. F मध्ये काय दिलं आहे, फर्निशेस द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज इन GSTR 1 अंडर सेक्शन 39 फॉर 1 or more tax period which is in excess of the outward supplies declared by him in his valid return अंडर सेक्शन 39. 39 मध्ये तुम्ही दिले 30,000 आणि तुम्ही GSTR 1 मध्ये दिले 40,000. एक्सेस दिले GSTR 1 मध्ये. हे योग्य आहे का अयोग्य आहे? हे चुकीचं आहे ना. जर मी सांगितलं आहे की माझ्याकडे जे काही इनवॉइसेस मी बनवलेत ते इनवॉइसेसची मी लिस्ट पूर्ण अपलोड केली 37 मध्ये टोटल आली CGST त्याचे 40,000, HGST आले 40,000. पण ज्यावेळेस मला 3B मध्ये पेमेंट करायचं आहे तेव्हा मी सांगतोय की पेमेंट 40,000 नाही आहे माझं CGSTचं. मी कलेक्ट केलं 30,000 आहे. आउटवर्ड सप्लाय मी 30,000 कलेक्ट केला. पण तुम्ही मग जी इन्फॉर्मेशन दिली जे इनवॉइसेस अपलोड केले त्यामध्ये टोटल दिसते आहे 40,000. मग ती एक्सेस आहे विच इज इन एक्सेस ऑफ आउटवर्ड सप्लाईज डिक्लेअर्ड बाय हिम इन द 3B. तुम्ही पहिल्या 11 तारखेला सांगता की इनवॉइसेस किती आहेत, त्याची डेट काय, कोणाला सप्लाय केला, ही सगळी इन्फॉर्मेशन GSTR 1 मध्ये टॅक्सेबल पर्सन सबमिट करतो आणि त्यात दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे जो आकडा मिळतो CGSTचा तो 40,000 आहे, HGSTचा 40,000 आहे. आणि त्यानंतर 9 दिवसामध्ये तुम्हाला 3B भरायचा असतो. त्या 3B मध्ये जर इन्फॉर्मेशन मॅच करत नाही तो कमी दाखवतो, 3B मध्ये कमी दाखवतो. तर अशा केसमध्ये रूल 21 प्रमाणे द रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल हे रिझन आहे. द सेड पर्सन काल तुम्हाला मी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर दाखवलं. 86B रिस्ट्रिक्शन्स ऑन यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. त्यामध्ये दिलेले आहे कशा प्रकारे अमाऊंटचा यूज करायचा. व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ रूल 86B. जर व्हायोलेट केली तर त्याचं पण रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं, बरोबर आहे. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बिझनेस चेंज झाला, बंद झाला तर तो व्यक्ती रजिस्ट्रेशन करेल. आणि दुसरा असा व्यक्ती आहे तो नियम पाळत नाही आहे, त्या लॉ चुकीच्या प्रकारे तो वापरतो आहे, तर त्याचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट कॅन्सल करू शकेल. कॅन्सलेशन एक प्रत्येकाला तो त्या कायद्यानुसार त्याला रजिस्ट्रेशन बंधनकारक होत नाही म्हणून तो कॅन्सल करू शकतो, किंवा मग त्याला बंधनकारक आहे पण तो चुकीच्या प्रकारे त्या कायद्यामधले प्रोव्हिजन वापरतोय किंवा तो लॉ फॉलो करत नाही आहे म्हणून ते रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाईल आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल. रूल 21A बघा. आता रजिस्ट्रेशन जेव्हा कॅन्सल करायचं आहे हा दुसरा पार्ट आहे. तसा पहिला पार्ट जो बघितला आपण की रजिस्ट्रेशन पर्सनला तो लायबल होत नाही म्हणून रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे, बरोबर आहे. तो कॅन्सलेशनचं ॲप्लिकेशन देईल. ॲप्लिकेशन दिल्यानंतर काय प्रोसिडिंग्स पुढे आहेत गव्हर्नमेंटच्या तोपर्यंत काय पूर्वी काय व्हायचं, एखाद्या व्यक्तीने ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन जोपर्यंत त्याला कॅन्सलेशनचं ॲप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत त्याला जे ऑब्लिगेशन्स होते गव्हर्नमेंटचे रिटर्न फाईल करण्याचे, कॉम्प्लायन्स करण्याचे ते त्याला करायला लागायचे. 2 महिने 3 महिने तुम्ही रिटर्न फाईल करत राहा. तुम्हाला मी कॅन्सलेशनला ॲप्लिकेशन दिलं तेव्हापासून मी सप्लायरला सांगितलं तर मी नंबर कॅन्सल केला आहे, तुम्ही इनवॉइस बनवाल ते आता तुम्ही रजिस्टर्ड पर्सन म्हणून बनवू नका, माझा नंबर तुम्ही टाकू नका तिथे आणि मला तुम्ही ते काय करा अनरजिस्टर्ड पर्सन म्हणून ट्रीट करा. आणि जो ज्यांना सेल करतो त्याच्याकडनं त्यांनी काय केलं आता टॅक्स कलेक्ट करणं बंद केलं, कारण की आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे
म्हणजे आता आत्तापासून मी काय अनरजिस्टर्ड पर्सन आहे. आता कुठल्याही प्रकारचं मला इम्पोर्टन्स क्रेडिट मिळणार नाही, कारण की मी लायबल होत नाही सेक्शन 22/24मध्ये. मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करणार नाही, मी ITC क्लेम करणार नाही. पण जोपर्यंत गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन ॲक्च्युली कॅन्सल करत नाही तोपर्यंत त्याला रिटर्न फाईल करायला लागायचं. तो नील रिटर्न करेल दर महिन्याला, GSR 1 नील रिटर्न करेल, 3(1) नील रिटर्न करेल. गव्हर्नमेंटने काय केलं, रूल 21A काढला, सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन. Where registered person has applied for cancellation of registration under Rule 20, the registration shall be deemed to be suspended from the date of submission of the application. ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट कराल त्या दिवशी सस्पेंड केल्याचं मानलं जाईल. or the date from which the cancellation is sought, whichever is later. म्हणजे मी जी डेट दिली आहे कॅन्सलेशन करा, आता कॅन्सलेशन करा मी सांगू शकतो की मी या डेटपासून माझा सप्लाय बंद झाला, कमी झाला, तर मला अगोदरच्या डेटपासून काय कॅन्सलेशन द्या किंवा पुढच्या डेटपासून कॅन्सलेशन द्या. तुम्ही जी डेट देता, ॲप्लिकेशन मी आज दिलं पण मला कॅन्सलेशन एका 8 दिवसांनी पाहिजे, तर सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन ऑर द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज विचेवर इज लॅटर, ही नंतरची डेट आहे बस, त्या डेटपासून त्याचं हां ते सस्पेंड होईल. रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंडेड फ्रॉम द डेट. डेट कुठली असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन सबमिट केलं किंवा जे त्या डेटपासून त्याला ॲप्लिकेशन कॅन्सल पाहिजे, त्याचा नंबर कॅन्सल करायचा आहे बस, विचेवर इज लॅटर. पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन पोझिशन अंडर रूल 22. 22 प्रमाणे, रूल नंबर 22 प्रमाणे पुढची प्रोसेस होईल, तोपर्यंत काय होईल ते सस्पेंड होईल. वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट. बघा दुसरं काय, वेअर एक रजिस्टर्ड पर्सन काय केलं, अप्लायड केलं कॅन्सलेशनसाठी. दुसरं, वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 और अंडर रूल 21. इथे ऑफिसरला वाटतंय की हा चुकीच्या प्रकारे काम करतोय, ह्याचं आपण सस्पेंड करायला पाहिजे, याचं कॅन्सलेशन करायला पाहिजे. ही मे सस्पेंड द रजिस्ट्रेशन ऑफ सच पर्सन विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट टू बी डिटरमाइंड बाय हिम पेंडिंग फ्रॉम द कम्प्लिशन ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन अंडर रूल 22मध्ये कम्प्लीट होईल. पण तोपर्यंत एका रूलमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन देता, दुसऱ्या रूलमध्ये सस्पेंड होईल. रूल Subrule 2A, where a comparison of the returns furnished by a registered person under section 39 with the details of outward supplies furnished in GSTR 1. GSTR 1चा 37 आहे section. The details of inward supplies derived based on the details of outward supplies furnished by his supplier in form GSTR 1. Comparison केली, where a comparison of the returns furnished by registered person under section 39 ची त्याची comparison केली 37 बरोबर. और such other analysis, त्या गव्हर्नमेंटने काही दुसरा अनालिसिस केला आहे ॲज मे बी कॅरिड आउट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. काउन्सिलच्या रिकमेंडेशनप्रमाणे ह्या स्टेप्स घेतल्या गव्हर्नमेंटने. शो दॅट there are significant difference or anomalies, म्हणजे विसंगती आहे, खूप डिफरन्स किंवा विसंगती आहे, indicating contraventions of the provisions of the act or the rule made thereunder leading to cancellation of registration of the said person. His registration shall be suspended and the said person shall be intimated in form GST REG 31 electronically. रिटर्न चुकीचे भरले गेले, म्हणजे ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या चुकीच्या प्रकारे त्यांनी तो फॉलो करतोय किंवा इम्प्लिमेंट करतोय, त्याला कम्युनिकेट केला जाईल तिच्या ईमेलवरती. प्रोव्हाइडेड दॅट ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन ऑर ॲज अमेंडमेंट फ्रॉम टाईम टू टाईम. त्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो ईमेल दिला आहे किंवा अमेंडमेंटच्या वेळेस जो ईमेल दिला आहे, हायलायटिंग द सेट डिफरन्सेस अँड द आणि विसंगती, जे काय त्यामध्ये काय चुकीच्या फिगर्स आहेत, त्यामध्ये काय फरक आहे किंवा विसंगती आहे, आणि त्याला सांगितलं जाईल की तू एक्सप्लेन कर 30 दिवसामध्ये
अशा प्रकारच्या फरक काय? एक प्रकारची नोटीस आहे की तोपर्यंत त्याचं अकाउंट सस्पेंड राहील. रजिस्टर्ड पर्सन whose registration has been suspended under subrule 1 or subrule 2 shall not make any taxable supply during the period of suspension and shall not be required to furnish any return under section 39. त्याला 3B भरण्याची गरज नाही. A registered person whose registration has been suspended under subrule 2 or subrule 2A shall not be granted any refund under section 54 during the period of suspension of his registration. आणि यामध्ये एक एक्सप्लेनेशन आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सबरूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय शॅल मीन that the registered person shall not issue a tax invoice and accordingly not charge any tax on supplies made by him during the period of suspension. जर त्याचं सस्पेंड केलेलं आहे रजिस्ट्रेशन तर तो आपलं काम करेल. इथे म्हटलं ना इकडे बघा, रजिस्टर्ड पर्सन whose registration has been suspended under subrule 1 or subrule 2 shall not make any taxable supply. तो टॅक्सेबल सप्लाय करू शकणार नाही, म्हणजे त्याचा बिझनेस बंद राहणार नाही. तो सप्लाय करेल पण त्याच्यावर तो टॅक्स इनव्हॉइस इश्यू करणार नाही आणि टॅक्स कलेक्ट करणार नाही. आणि मग त्याला सेक्शन 39 प्रमाणे त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स जमा करायचा नाही, भरायचा नाही, काहीच करायचं नाही. जोपर्यंत जो मॅटर आहे तो जोपर्यंत सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन सस्पेंड राहील. त्यांनी कुठलाही टॅक्स कलेक्ट करू नये, त्याला कुठल्याही प्रकारचा रिफंड इश्यू होणार नाही. त्याची काय लायबिलिटी निघत असेल कारण त्यांनी जो काय डेटा गव्हर्नमेंटला सबमिट केला आहे 3Bमध्ये आणि रजिस्ट्रेशनमध्ये त्याला डिफरन्स आहे. ती सॉर्ट आउट झालं का नंतर सस्पेन्शन त्याचा रिओक केलं जाईल आणि नंतर मग त्याचा जर का जसं पहिले चालू होतं तसं चालू राहील. बघा किती प्रकारच्या गोष्टी असतात. रजिस्ट्रेशन घेणं ही एक स्टेप आहे. मग ते कायद्याप्रमाणे ऑब्लिगेशनप्रमाणे त्या टॅक्सेबल पर्सननी किंवा त्या रजिस्टर्ड पर्सननी सगळं काम करणं गरजेचं आहे. जर तो तसं काम करत नसेल आणि तो मग कायद्याचा काहीतरी गैरवापर करून त्यातनं काही बेनिफिट स्वतः घेत असेल किंवा कोणाला देत असेल त्याच्यावर लक्ष ठेवणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. म्हणून गव्हर्नमेंट काही इन्क्वायरी काही सर्वे करतं आणि त्यातनं काय करतं अशा प्रकारची माहिती लक्षात आली गव्हर्नमेंटच्या मग त्याचं रजिस्ट्रेशन सस्पेंड करतं. त्याकरता ही प्रोव्हिजन आहे. The suspension of registration under subrule 1 or subrule 2 or subrule 2A shall be deemed to be revoked. बरोबर आहे. सस्पेंड केलं, सस्पेंड जे सस्पेन्शन केलेलं आहे ते काही कारणाकरता केलं आहे. deemed to be revoked upon completion of the proceedings by the proper officer under rule 22 and such revocation shall be effective from the date on which suspension had come into effect. सस्पेंड केलं आहे आणि मग ते अगेन्स्ट काय प्रोसिडिंग चालू आहे. आता जर का ते कॅन्सलेशन कायमस्वरूपी झालं तर झालं आणि जर एखाद्याचं कॅन्सलेशन घेतलेलं आहे आणि मग त्यांनी क्लेरिटी गेन दिलं किंवा काय टॅक्स लायबिलिटी ती भरली का मग त्याचं सस्पेन्शन काय केलं जाईल परत रिओक केलं जाईल. आणि मग ज्या डेटला सस्पेंड केलं होतं तिथपासून परत रिओक केल्यामुळे त्या डेटपासून त्याला परत रिवाइज इनवॉइस इश्यू करायला लागतील, ज्या टॅक्स कलेक्ट करायला लागेल, ITC वगैरे सगळं मिळेल. पण तोपर्यंत त्याचं जे सस्पेन्शन आहे ते राहील. प्रोव्हाइडेड दॅट सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस रूल मे बी रिवोक्ड बाय प्रॉपर ऑफिसर एनी टाइम ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन इफ ही डीम्स फिट. Where any order having the effect of revocation of suspension of registration has been passed, the provisions of clause A of subrule 3 of section 31 and section 40, section 31 invoice है in respect of supplies made during the period of suspension and the procedures specified therein shall apply. तो मधला काळ जो होता त्यामुळे इन्व्हॉइस त्यांनी बनवलं नाही, मग त्याची त्याला इन्व्हॉइस बनवायला लागतील हे इथे सांगितलं. काय दिलंय
31(3)(a). बरोबर आहे, 31(3)(a). मी तुम्हाला 31(3)(a) दाखवतो. सेक्शन 31 आहे ना, टॅक्स इनवॉइस. रिवाइज इनवॉइस आहे. ही प्रोविजन कोणाला लागू होते लक्षात घ्या. अ रजिस्टर्ड पर्सन मे विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. लायबल झाला का 30 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, आणि रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. बरं, मग ज्या दिवशी लायबल होतो तो पर्सन, त्या दिवसापासून त्याला काय मिळतं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं. आता ज्या वेळेला तो लायबल झाला त्याच दिवसापासून त्याकडे जी नंबर नव्हता, पण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं त्याच दिवसापासून या दिवशी लायबल झाला. सपोज धरून चला 15 जून, सर्टिफिकेट आलं 25 जूनला, तर 15 जून ते 25 जून हे 10 दिवस आहे. ओके. अ रिवाइज इनवॉइस अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड ड्युरिंग द पीरियड ऑफ बिगिनिंग ऑफ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन. कधी झाला तो लायबल रजिस्ट्रेशन, 15 जून पण म्हटलं मी, 15 जून ते 25 जुलै, 25 जून या पिरियडमध्ये त्याला रिवाइज इनवॉइस इश्यू करायला लागेल. रिवाइज इनवॉइस अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड ड्युरिंग द पिरियड बिगिनिंग विथ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन टू हिम. त्याला सर्टिफिकेट मिळालं 25ला, पण त्यात डेट आहे 15 जून. 15 जून ते 25 जून त्याने जे इनवॉइस इश्यू केले त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज इनवॉइस इश्यू करायला लागेल. त्यावर त्याला टॅक्स कलेक्ट करायला लागेल. आणि त्या पिरियडमध्ये त्याने जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे सप्लायरकडनं, त्यात त्याने जर जीएसटी नंबर टाकलेला नसेल, त्याला ITC पाहिजे. ते गव्हर्नमेंट तुम्हाला सांगत नाही इकडे, मग त्याला सांगायला लागेल की 15 तारखेपासून माझ्या जीएसटी नंबर आलेला आहे, हे माझे सर्टिफिकेट बघा आणि प्लीज कृपा करून मला आता तुम्ही काय करा, जे इन्व्हॉइस दिला आहे जीएसटी नंबर द्या, आणि माझा जो काय तुम्ही अपलोड करा GSR1 तो B2B मध्ये अपलोड करा, B2C मध्ये दाखवू नका माझा सप्लाय, म्हणजे मला ITC मिळेल. 15 दिवस रजिस्ट्रेशन त्याकडे नव्हतं, नंबर नव्हता. तसंच आपल्या केसमध्ये सस्पेंड केला गेला आहे. सस्पेंड केला गेला आहे, ज्याला सस्पेंड केला आहे त्याकडे जीएसटी नंबर नाही आहे. बरोबर आहे. Where any order having the effect of revocation of suspension of registration has been passed, the provisions of clause A of subsection 3 of section 31, okay, in respect of the supplies made during the period of suspension and the procedure specified therein shall apply. ते अप्लाय होईल त्याला. कारण इथे तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की तो टॅक्सेबल सप्लाय करू शकतो, पण कुठल्याही प्रकारचा टॅक्स त्याला कलेक्ट करण्याचा अधिकार नाही. सस्पेंड त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केल्यामुळे, कॅन्सलची प्रोसिडिंग केली ती पुढे त्याचं ऐकलं जाईल, टॅक्स भरला जाईल, आणि मग त्याला रिवोक केलं जाईल, सस्पेन्शन परत घेतलं जाईल. पण मग तितक्या कालावधीमध्ये त्याने जो सप्लाय करायचा आहे तो बिझनेस तो बंद तर करणार नाही, पण त्यामध्ये तो टॅक्सवर इन्व्हॉइस इश्यू करणार नाही. आणि मग कारवाई पूर्ण झाल्यानंतर, सस्पेन्शन रिवोक झाल्यानंतर तेवढ्या कालावधीमध्ये त्याला ॲज पर सेक्शन 31(3) क्लॉज ए प्रमाणे रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करावे लागतील. क्लिअर झालं इतकी? हां बरोबर, समजतं मला, समजतं. फक्त मी विचारला काही प्रश्न, तर तो प्रश्न मग सगळ्यांकरता आहे, तुम्ही पण रिस्पॉन्स करत जा. हां एवढे रूल आहेत. रूलमध्ये
सेक्शन कमी आहेत, उलट जास्त आहेत, त्यामुळे ह्यात खूप वेळ लागतो. आता रूल 22 बघा. Where the proper officer has reasons to believe that the registration of a person is liable to be cancelled under section 29, he shall issue a notice to such person in form GST REG 17 requiring him to show cause within a period of 7 working days from the date of services of such notice as to why his decision shall not be cancelled. मग तो रिप्लाय करेल REG 18 मध्ये, where a person who has submitted an application for cancellation of his registration is no longer liable to be registered or his registration is liable to be cancelled, the proper officer shall issue an order form GST REG 19 within a period of 13 days from the date of application submitted under Rule 20, or as the case may be, the date of the reply of the show cause issued under Subrule 1 cancel the registration with effect from a date to be determined by him and notify the taxable person, directing him to pay arrears of any tax, interest, penalties, including the amount liable to be paid under section 29. Where the reply furnishes under Subrule 2 or in response to the notice issued under Subrule 2A or Rule 21A is found to be satisfactory, the proper officer shall drop the proceedings and pass an order in form GST REG 20, provided that where the person instead of replying to the notice served under Subrule 1 for contravention of the provisions contained in clause B or clause C of subsection 2 of the section 29 furnishes all the pending returns and makes full payment of the tax dues along with application. बस उद्देश काय, तुम्ही रूल प्रॉपर फॉलो करत नाही, ते फॉलो करा, चुकीचं घडलं आहे ते तुम्ही करेक्ट करा, ते सगळं त्याने केलं त्यानंतर काय होईल, त्याचं जे काय प्रोसिडिंग्स आहेत काय त्याचं रजिस्ट्रेशन त्यांनी सस्पेंड केलं आहे तो काय करेल, रिओक करेल. द प्रोविजन्स ऑफ सबरूल 3 शॅल mutantis apply to legal heirs of a deceased proprietor as if the application had been submitted by the proprietor himself. त्याचा जो लिगल हेअर करतोय ते त्यांनीच केलं असं मानलेलं आहे. एवढे होते. आता आपण सबसेक्शन 2 बघतो. 59(2) The proper officer may cancel registration of a person from such date including any retrospective date as he may deem fit, where a registered person has contravened such provision of the act or the rules made thereunder as may be prescribed, or a person paid tax under composition scheme section 10 मध्ये has not furnished return for a 3 consecutive tax period. कंपोजिशन डिझायरने जर का 3 कॉन्सिक्युटिव्ह टॅक्स पिरियड रिटर्न नाही भरले रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. एनी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन अ पर्सन, म्हणजे रजिस्ट्रेशन जो कंपोजिशन स्कीमवाला सोडून बाकीच्यांनी नॉट फर्निश रिटर्न्स फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 months रिटर्न फाईल नाही केलं 6 महिन्यापर्यंत तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. एनी पर्सन हू टेक्स वॉलंटरी रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(3) हॅज नॉट कमेन्स बिझनेस विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन, or a registration has been obtained by means of fraud, registration fraud, willful misstatement or suspension of fact, चुकीचे डॉक्युमेंट देऊन रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल प्रॉपर ऑफिसर सबसेक्शन 2 प्रमाणे. प्रोव्हाइडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट कॅन्सल द रजिस्ट्रेशन विदाउट गिविंग द पर्सन ऑन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. क्लिअर आहे. ह्यात काय आजचं कॉम्प्लेक्शन्स काय नाही याच्यामध्ये. Subsection 3, the cancellation of registration under this section shall not affect the liability of the person to pay tax. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन ॲप्लिकेशन दिलं तर त्याचा अर्थ हा नाही आहे की तुमची लायबिलिटी जी काय भरायची आहे टॅक्सची ती जाईल. अंडर दिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन टू पे टॅक्स अँड अदर ड्यूज अंडर दिस ॲक्ट or to discharge any obligation under this act or the rules made thereunder any period prior to the date of cancellation, whether or not such tax and other dues are determined before or after the date of cancellation.
रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं हम्म. का जे काय तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असताना ज्या काय तुम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या त्यात जो काय टॅक्स लायबिलिटी येते ती डिस्चार्ज करावीच लागेल आणि ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या कराव्याच लागतील. कॅन्सलेशन जाण्यापूर्वी झाल्यानंतर पण आफ्टर पण दिले. आफ्टर जर एखाद्या व्यक्तीने त्या फिनान्शियल इयरमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं तर त्याचा ॲन्युअल रिटर्न फाईल करायचा असतो. त्याचा डेट पुढे आहे ती त्याला करावीच लागते. कॅन्सलेशन केल्यानंतर एक फायनल रिटर्न असतो सेक्शन 40चा, तो करायला लागतो. त्यानंतर मग सेक्शन 44 प्रमाणे ॲन्युअल रिटर्न आहे तो करायला लागतो. जर त्याला ऑडिट लागू होत असेल तर ऑडिट करायला लागेल. हे सगळं नंतरही करायला लागेल. कॅन्सलेशन घेतलं नंबरचं, कॅन्सलेशन झालं म्हणजे आता पुढे मला काही करायचं नाही असा त्याचा अर्थ होत नाही हे सांगितलं. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट और द युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट ॲज the case may be shall be deemed to be cancellation of CGST Act. Every registered person whose registration is cancelled shall pay an amount by way of debit in the electronic credit ledger or electronic cash ledger equivalent to the credit of input tax. मगाही तुम्हाला मी सांगितलं तेच इथे दिलेलं आहे. In respect of input held in stock and input contained in semi-finished or finished goods held in stock or capital goods or plant and machinery on the day immediately preceding the date of such cancellation or output tax payable on such goods whichever is higher calculated in such manner as may be prescribed. जर क्रेडिट असेल तेवढी व्याज करू शकता तुम्ही. पण जे इनपुट आहे ते तुम्ही सेल केलं असं मानून तुम्हाला त्याच्यावरती काय करायला लागेल, टॅक्स द्यायला लागेल. जर क्रेडिटमध्ये अमाऊंट असेल ती युटिलाइज करू शकतो. जर का मग जेवढी लायबिलिटी आहे जेवढं क्रेडिट आहे त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो मग कॅशमध्ये पे करायला लागेल. Provided that in case of capital goods or plant and machinery, the taxable person shall pay an amount equal to the input tax credit taken on the said capital goods or plant and machinery, reduced by such percentage points as may be prescribed. जे रूल दिले त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती पण पेमेंट करायला लागेल. ऑफ द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती घ्यावी हे सेक्शन 15 मध्ये दिलेलं असतं. सेक्शन व्हॅल्युएशन्स आहे सेक्शन 15. मग तुम्ही आता आपण हे बघतोय तर आपण एकाच सेक्शनमध्ये सगळे सेक्शन जेव्हा येतात तेव्हा सगळ्या गोष्टी एकदम समजू शकत नाही. पण तुम्हाला आयडिया आली की कॅन्सलेशन करणं हे किती गोष्टींचं कनेक्शन निर्माण करतं. कॅन्सलेशन का होऊ शकतं की बाकीचे रूल्स बाकीचे सेक्शन्स फॉलो होत नाही. कॅन्सलेशनची वेगवेगळी कारणं आहेत आणि कॅन्सलेशन करत असताना मग तुम्ही ITC घेतला आहे तो विषय येईल. व्हॅल्यू कुठली घ्यायची सेक्शन 15 येईल. त्यामुळे तुम्ही बाकी सेक्शन ज्या वेळेस समजून घ्याल आणि जेव्हा तुम्ही पुन्हा हे वाचाल तेव्हा तुम्हाला याचा 100% अर्थबोध होईल. आता तुम्हाला काही गोष्टींवरती मी जास्त डीप जाऊ शकत नाही. बघा तुम्हाला तरी पण मी आता 31(3) हे दाखवला कारण तो मला गरजेचा वाटला. पण इथे तुम्हाला मी परत हे सगळं क्लिअर करायचं आहे. मग तुम्हाला सेक्शन 15 दाखवा ते सांगा हे पॉसिबल नाही, हे प्रॅक्टिकल होणार नाही. तर मी जस्ट एक प्रोविजन आहे त्या सेक्शन 15चा रेफरन्स आला आहे. आता एवढंच मी सांगतो तुम्हाला आणि इथे आपण हा पॉईंट संपू. मग द अमाऊंट पेएबल अंडर सबसेक्शन 5 शॅल बी कॅल्क्युलेटेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल प्रमाणे दिलं जाईल. वरती जो सबसेक्शन 5 आहे आणि मग रिओकेशनमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल केले ते रिओक केलं जाऊ शकतं. त्याच्या प्रोविजन तुम्हाला सेक्शन 30 मध्ये. आता आपण इथे 3 सेक्शन जे बघितले कसं होतं की बरेच सेक्शनचा रेफरन्स येतो मग ती गुंतागुंत वाढत जाते. मग रूलमध्ये पण दुसऱ्या रूलचा पण रेफरन्स येतो मग ती गुंतागुंत वाढत जाते. आता कसं होतं की या प्रकारे सेक्शन्स किंवा रूल सांगितले जातात आणि त्यानंतर ज्यांना एक्झाम द्यायची आहे मग त्यांना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही क्वेश्चन्स क्वेरीज दिल्या जातात
आणि मग ते सॉल्व करतात ना त्यावेळेस त्यांना हे जे सेक्शन्स आहेत हे पुन्हा बघावे लागतात, रूल पुन्हा बघावे लागतात आणि मग ते पुन्हा एकदा त्यांच्या क्वेश्चनच्या ॲन्सरच्या सोल्युशन करता ते रीड त्यांच्याकडनं होतं रीडिंग आणि मग ते क्लिअर होतं. हे जसं आता आपण हे सेक्शन बघितले 22, 23, 24 बघितले. मी तुम्हाला 22, 23, 24वरती तुम्हाला काय क्वेश्चन्स देईन. मग तुम्ही त्याचं तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या मोकळ्या वेळेप्रमाणे तुमच्या त्या स्टेट ऑफ माइंडप्रमाणे तुम्ही ते बघायचं आहे. तुम्हाला त्याचे मी ॲन्सर पण देईन. मग तुम्ही ते बघाल ज्यावेळेस आणि पुन्हा जेव्हा सेक्शन वाचाल तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. आता आपण जेव्हा वीकली आपण 4 दिवस क्लास घेतो, 3 दिवस क्लास घेत नाही. या 3 दिवसामध्ये मी तुम्हाला जो टॉपिक घेईन तुम्हाला त्याचे मी काय क्वेश्चन्स देईन आणि तुम्ही ते ॲन्सर विथ ॲन्सर देईन. तुम्ही ते रीड केलेत तर तुम्हाला तो सेक्शन्स ते टॉपिक तुमचे क्लिअर होतील. तुम्ही रीड नाही केले तर तुम्हाला तेवढ्या लेवलला तो टॉपिक क्लिअर होणार नाही. माझं काम जेवढं आहे तेवढं मी करणार. माझ्या मर्यादेप्रमाणे मी राहून तुम्हाला आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे पण तरी पण त्यात तुम्हाला मी क्वेश्चन ॲन्सर बनवून देईन, त्याची PDF देईन तुम्हाला आणि तुम्ही ते बघा. मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून तुम्हाला मी एक क्वेश्चन पाठवला होता तुमच्या व्हॉट्सअपवरती आणि तुम्हाला त्याचे ॲन्सर पण मी पाठवले होते पण ते फार सगळ्यांनी कॅज्युअली घेतलं. सगळ्यांनी मी विचारलं की तुम्हाला मी पाठवलं तुम्ही काय केलं. हां ते पाठवलं आहे. मग म्हटलं पाठवलं तर पुढे काय. क्वेश्चन तुम्ही वाचला का, याचं ॲन्सर पण दिलं आहे, समजून घेतलं का. पण ते जर का तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला तो सेक्शन ज्या लेवलला क्लिअर व्हायला पाहिजे त्या लेवलला आज क्लिअर नाही झाला तर उद्या 6 महिन्यांनी त्या क्वेश्चनवरती तुमच्यासमोर एखादा काय क्वेरी आली, केस आली, तुम्हाला नक्की त्याचं काय करायचं आहे हे कळणार नाही. मग त्यावेळेस तुम्ही वाचायला जाल, अरे हां आपल्याला नोट्स दिल्या होत्या, आपल्याला क्वेश्चन दिले होते. मग त्यावेळेस तुम्हाला आज तुम्ही जो वेळ घालवताय, आज तुम्ही वेळ आणि पैसा खर्च करतायत, तुम्हाला त्याचा लॉंग लाईफ उपयोग व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही अभ्यासाची सवय लावली पाहिजे. तुम्ही अभ्यासाची सवय लावली तरच तुम्हाला त्या लेवलला क्लिअर होईल. अदरवाईज तुम्हाला आज कळतंय, थोडंफार कळतंय, मजा येते, बस आपण मजा घेण्याकरता शिकत नाही आहोत. आपल्याला लाईफ पुढे गेलं पाहिजे म्हणून शिकतोय. त्यामुळे तुम्हाला मी जो होमवर्क देईन तो होमवर्क तुम्ही केला पाहिजे. हे तुम्हाला जेवढा मी वेळ देता तेवढा वेळ पुरेसा नाही आहे. आणखीन वेळ देणं गरजेचं आहे आणि पुढे पण तुम्ही वेळ देत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे जे मंडे ट्युजडेला झालं, मी वेळेला क्लास घेत नाही, तुम्ही वेळेला तर बघू शकता. तुम्ही काहीतरी तुमचा टाईम त्याकरता रिझर्व ठेवला पाहिजे ते बघण्याकरता. तो ठेवला तर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. आणि आत्ता तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही विचारू शकता. तुम्ही मला 6 महिन्यांनी विचाराल, यात तुमचं सगळं ब्लँक झालं आहे, मग तुम्हाला मी काही सांगून काही उपयोग होणार नाही. आज तुम्हाला काय लेवलला कळलं आहे, काय लेवलला कळलं आहे ह्याच्यात तुम्हालाच जाणीव होईल तुम्ही ते क्वेश्चन आणि ते ॲन्सर बघितल्यानंतर. तुम्हाला क्वेश्चन वाचला ॲटलिस्ट कळेल की कशाबद्दल विचारतो आहे. हा सेक्शन 22चा आहे का 23चा आहे का 24चा आहे काहीतरी कळेल. मग तुम्ही ॲन्सर वाचला तुम्हाला कळेल सबसेक्शन कुठला आहे त्याप्रमाणे हे ॲन्सर बरोबर आहे. बस तुम्हाला एवढं आज कळतं आहे तर तुम्हाला सेक्शन क्लिअर झालं आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. ठीक आहे, थांबूया. केतकी मी काय सांगितलं लक्षात आलं ना. हां हां मी जे तुम्हाला व्हॉट्सअपला क्वेश्चन पाठवला होता तो मी सगळ्यांना विचारलं. मी आता जवळजवळ 7 ते 8 जणांना शिकवतो आहे. त्या सगळ्यांना पाठवलं मी आणि कोणी लक्ष दिलं नाही. मी सगळ्यांना म्हटलं आलं काहीतरी आलं होतं बघितलं म्हणजे काहीतरी आलं आहे, काय जोक्स वगैरे नाही आहे, काहीतरी आपलं GST विचारलं आहे बघू नंतर. अशाच प्रकारे सगळ्यांनी ते कॅज्युअली घेतलं. म्हणजे कंप्लेंट नाही याच्याबद्दल पण नंतर बघू म्हणून तुम्ही नंतर बघितलं गेलं नाही कारण की तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटलं नाही. पण तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे, तुम्ही ते बघितलं पाहिजे त्याचं काय क्वेश्चन आहे काय ॲन्सर आहे. आणि तुम्हाला मी त्याचे आणखी काय क्वेश्चन देणार आहे प्रत्येक टॉपिकवरती यापुढे देणार आहे तुम्हाला क्वेश्चन. ते क्वेश्चन तुम्ही तुमचे नाही मी तुम्हाला आता जे मी शिकवतो तुम्हाला हे मी देणारच आहे. प्लस तुम्हाला मी व्हॉट्सअपला त्यात तुम्हाला मी 3 मेसेज पाठवले होते. म्हणजे हां 3 इमेजेस होत्या. त्यामध्ये एकामध्ये क्वेश्चन होते 2 आणि त्यामध्ये आणखीन 2 तुम्हाला मी 2 नंतर ॲन्सरचे पाठवले. पण क्वेश्चन वाचल्यानंतर त्याचं ॲन्सर दिलं आहे ते 2 ॲन्सर आहेत. त्याबद्दल काय कळलं असं मी सगळ्यांना विचारलं तर कोणी काय बघितलंच नव्हतं. घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही ही बाब बरोबर आहे. पण थोडं तुम्हाला आता जर मी बुधवारी क्लास घेत नाही तर मी घेतला बुधवारी क्लास तुम्ही याल की नाही. मग क्लासला तुम्ही शनिवारी क्लास ठेवला तर तुम्ही याल की नाही.
मग तुम्ही थोडा वेळ तुमच्याकरता ठेवा आणि हां नाही नाही, माझं सांगणं एवढंच आहे की तुम्हाला जर कोर्सचा 100% फायदा व्हायला गरजेचा असेल तर तुम्ही तो होमवर्क केला पाहिजे. तो केला तर तुम्हाला बेस्ट बेनिफिट होईल. मला एवढंच सांगणं आहे. माझं काम एका लेवलपर्यंत जाऊन मी करू शकतो, मला एका मर्यादेपर्यंत मी करू शकतो, त्याच्या पुढे मग तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे, तुम्हाला तेवढं सक्षम व्हायचं आहे, तुम्ही मग मेहनत केली पाहिजे. मला एवढंच वाटतं. हां थांबूया.